सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, त्यावरून वाहणाऱ्या शांत नद्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा, शेकडो वर्षांची बोट बांधणीची परंपरा, निसर्गाने दिलेला गरम पाण्याचा अद्भुत चमत्कार, त्यात शेजारी असलेले सोमेश्वराचे बाकी कुठेही पाहायला मिळणारे दुमजली शंकराचे मंदिर, दोन नद्याच्या संगमावर वसलेले शिवशंकराचे मंदिर आणि त्यावरूनच या तालुक्याला पडलेले नाव, हे सर्व एकाच ठिकाणी पाहायला मिळते, ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात. त्याच तालुक्यातील एका ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडांना आपण भेट द्यायला आलो मित्रांनो, राजवाडी गावात. कोकणचं गाव माझं कोकणचं गाव. नमस्कार मित्रांनो, प्रवास आणि बरंच काही एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संगमेश्वर रजवाडीमधून. रजवाडी म्हणजे काय तर संगमेश्वर हायवेवर राहणार मित्रांनो, एक अगोदर रजवाडीचं मंदिर लागतं शंकर महाराजांचं, आणि एक इथे थोडंसं पुढे आहे रजवाडी फाटा म्हणून लिहिलेलं आहे, तिथून आतमध्ये जायचं आहे. बघा, हा रेल्वेचा ब्रिज लक्षात ठेवा, हायवेवरून दिसतो, त्याच फाट्यात आतमध्ये घुसायचं आहे. इथे नैसर्गिक गरम पाण्याची कुंड आहे आणि दुमजली शंकराचं मंदिर आहे, ते तुम्हाला पुढे मी दाखवतोच. आणि हा बघा, असा साकवावर आम्ही उभं आहोत नदीच्या पेजवरी. मस्त नदी वाहते. आता आपण या नदीचा नजर घेऊन पुढे चाललोय रजवाडीमध्ये. चला. सो मित्रांनो, नाही बघा, थोडीशी पुढे आलं ना की ब्राह्मणवाडी गाव लागतंय. हे बघा, इथे बोर्ड पण दिसतंय. इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि तिथे बसायला छोटंसं मस्त मशान केलंय. हे बघा, ब्राह्मणवाडीचं चिखली असं दगड दिसेल तुम्हाला, आणि ते थोड्याच पुढे ना रजवाडी मंदिराचा मोठा असा प्रवेशद्वार आहे, तिथून तुम्हाला पुढे मी दाखवतो. चला पुढे. रजवाडी गरम पाण्याची कुंड, हे बोर्ड आपण बघितलंच नाही. हे बघा, ही वाट आहे या बसण्याच्या मशानीच्या बाजूला. मशान बोलतात का काय माहीत नाही, सुंदर बनवलंय, तेव्हा नव्हतं. आता आपण चाललोय खाली, तेव्हा शिड्या होत्या, आता हा डांबरी रस्ता आहे. चल तर पुढे बघूया कसं आहे ते, तुम्हाला मी दाखवतो. हा आपला सेकंड ब्लॉग आहे रजवाडी गरम पाण्याकुंडाचा. तर मित्रांनो, हे बघा, या जागेपासून लगेच या गल्लीतच तुम्हाला हे पहिलं प्रवेशद्वार दिसेल, श्री देव सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याची कुंड, रजवाडी ब्राह्मणवाडी. बोलून तुम्हाला शिड्या होत्या, विसरलो, 4 वर्षांनी आलो ना मी. तर चला, अशा शिड्या आहेत. संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी हे गाव नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यासाठी सुप्रसिद्ध आहे. या कुंडातील पाणी जमिनीखालून नैसर्गिकरित्या गरम अवस्थेमध्येच बाहेर येते. भूगर्भातील उष्णतेमुळे पाण्याचे तापमान वर्षभर उबदार राहते. स्थानिकांच्या मते या पाण्यातील गंधक आणि इतर नैसर्गिक खनिजांमुळे त्वचा रोग, सांधेदुखी, स्नायूंच्या त्रासात आराम मिळतो, अशी पारंपरिक श्रद्धा आहे. सो मित्रांनो, नाही बघा, लास्ट टायमाला असं नव्हतं बनवलं, आता सुशोभीकरण खूप सुंदर झालेलं आहे बघा. चला, आता आपण पुढे सोमेश्वराचं दर्शन घेऊया आणि गरम पाण्याच्या कुंडात पायतरी धुवून घेऊया. मस्त आहे बघा. तेव्हा असं नव्हतं, एवढं नूतनीकरण झालं नव्हतं, आता सुधारणा खूप सुंदर झाली आहे. चलो, तर जवळ जाऊया, ते दाखवतो तुम्हाला कसं आहे बघा. या शिड्या अशा संपल्या ना की ते सिमेंटचंच पक्कं बांधकाम आणि रेलिंगचं काम केलेलं आहे. नजारा खूप सुंदर आहे. सुंदर सुंदर पक्ष्यांचे संगीत आता संध्याकाळच्या बघा 5:30 वाजता पण तुम्हाला ऐकायला मिळतं. तर सकाळी आलात ना, हे बघा ना, नजारा बघा काय दिसतोय ना. दोन्ही बाजूला शेतीची वनराई आहे, वेगवेगळी झाडं आहेत, आंबा फणस तर सर्व आहेतच, त्यामुळे पक्षी खूप आहेत. आणि या मंदिराचा आणि पाण्याच्या कुंड्यांचा इतिहासही खूप पुरातन आहे, तुम्हाला मी पुढे सांगेनच. चला, क्रिएचर पण तुम्हाला बघायला मिळतं. याचं नाव नाही मला माहिती काय, किडाचा एका प्रकारचा जवळ आहे. ते कौलारू छत दिसते ना, तेच गरम पाण्याचं कुंड आहे.
पाणी खूप गरम असतं मित्रांनो. खूप शास्त्रज्ञांनी येऊन इथे शोध लावला आहे, त्यांना काही निष्कर्ष सापडलेला नाही. आपण त्या अगोदरही या जागेचा आणि या गरम पाण्याच्या कुंडाने सोमेश्वर मंदिरचा ब्लॉग कोकण संस्कृतीचे संदेश दादा त्याच्याबरोबर बनवलेला आहे. चला परत आलो आपण विजयला घेऊन, त्याला दाखवायचं होतं. चलो आता आपण पण हातपाय धुऊया, शुद्ध होऊया. हे बघा, या नारळी पोफळीच्या बागेच्या खालीच पिकवलेलं जे घर आहे ना, तेच गरम पाण्याचं कुंड आहे मित्रांनो. हे बघा, आणि इथे पण आहे, तिथे तुम्ही पाणी काढून आंघोळ करू शकता. हेच पाणी तिथे जातो. हे बघा, मला दाखवू शकत नाही व्हिडिओमध्ये किती गरम आहे ते. दादा खूप गरम आहे ना. हात टाकू शकतो, हात टाकू शकतो का बोलतात. तर आपण हातपाय धुवून घेऊया. चला, आणि पुढे इथे शिव मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. ते एक फलक लावला आहे, त्याची माहिती दाखवतो. तर मित्रांनो बघा, या ऐतिहासिक जागेची माहिती ना काका त्या कन्स्ट्रक्शन बद्दल सांगतो काय. हा तिथे जातो. पण हे काय बोला तुम्ही काका, हे टाक्या कसल्यात? गरम पाणी आणि थंड पाणी. तिथे वरती गार पाणी त्या टाक्यांमध्ये आणि खाली तलाव, इथल्याच गरम पाण्याचं सप्लाय तिथे होतंय. चला ते पण जवळून दाखवतो तुम्हाला. बघा, काकाने माहिती दिली की या गरम पाण्याने हे सोमेश्वराजवळ शिवलिंग आहे ना, त्याला 2 टाइम आंघोळ घातली आहे, ते अभिषेक केला तो सकाळ संध्याकाळ. हे आपल्याला आजच पहिल्यांदा माहीत पडलं काकांकडून. काका तुमचं नाव काय? शिंदे. सुंदर शिंदे. काका इथलेत ना, राजवाडीतलेत ना? हां, काय बोलतं का? शिवरात्रीला साफ करायचं. साफ करतं, मग खाली माणसं उतरून करतं एवढ्या गरम पाण्यात. बघा, महाशिवरात्रीला गरम पाण्यात या उतरून लोक साफ करतात. उत्सव असतो इथे 3 दिवस. मग पूर्ण मुंबईतली चाकरमाने इथे येतात ना, असते गर्दी. हां, मग पूर्ण आपल्या गावात फिरते इथेच पालखी. मग 3 दिवस जागरण वगैरे. वा, अरे वा, सुंदर सुंदर. बघा, छोटा बाबू पण आंघोळ करतोय बघा. कुठे तो बघा, मग मी दाखवतो. खेकडा बिचारा पोहायला गेलेला, त्याला अंतिम संस्कार झालेले आतमध्ये. चला आता तिथे तलाव बघूया. हे बघा, या कुंडाच्या समोरच ही पायवाट आहे जी सोमेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जाते. आणि हा खूप पुरातन प्रवेशद्वार आहे, छत्रपतींच्या काळातला आहे. हे बघा, हे पण आता नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. आपण आलो जुन्या व्हिडिओमध्ये बघाल ते नव्हतं, म्हणजे आता इथे लक्ष दिलं जाते, हे पण नव्हतं कन्स्ट्रक्शन. सुंदर. हे छाटणी आणि लाकडाची तुम्हाला मी दाखवतो जवळून. हे बघा, इथे शिवलिंग आहे, 2 मजली मंदिर आहे. आणि इथे काकाने सांगितलं ते तलावाजवळ जाण्याचा मार्ग आहे, तो पण बघूया. पहिलं तुम्हाला मंदिर आणि इथली सुरेख दीपमाळ दाखवतो. हे बघा, हे दीपमाळ आहे ना, ही आजच्या काळातली नाही मित्रांनो, खूप पुरातन आहे. आणि मंदिराची छाटणी बघा, पूर्ण लाकडी आहे, कोरीवकाम सुरेख केलेलं आहे, खूप जुनं आहे. त्या बाबतीत काहीच नूतनीकरण न करणे म्हणजेच इतिहास जपणं आहे. चला आता आपण आत जाऊन दाखवतो. बघा, अशी एंट्री करतात ना, इथे पाशाने बैठक व्यवस्था केलेली आहे, दोन्ही बाजूला आहे. आणि हे लाकडी बांधकाम, नक्षीकाम इतिहासकारांनी सांगितल्याप्रमाणे खूप पुरातन आहे. कदाचित हे कारागीर राजस्थानवरनं मागवलेले असं इतिहासकारांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे. आणि हे एकमेव असं गाभाऱ्यात पाहाल तर 2 मजली मंदिर आहे. हे शिवलिंग आहे ना, ही नंदी आहे, त्याच्यासमोर शिवलिंग आहे. बघा, वरती पण माळ आहे आणि खाली आतमध्ये तिथे बोयरीत शिवाचं मंदिराची स्थापना केलेली आहे. वा, असं आहे मंदिर. काका पूजा करतात आतमध्ये. हे बघा, हे लाकडी बांधकाम, पाशाने बैठक व्यवस्था आणि खाली बघा सारवण केलेली आपल्या जीवाची कोकणातली आवडणारी वस्तू शेणांनी सारवण केलेली आहे. यावर बसण्याचा आणि मेडिटेशन करण्याचा आनंद काहीतरी निराळाच असतो. ते लिहिलेलं आहे
गाभाऱ्यामध्ये कोणालाही महंताशिवाय भोप्यांशिवाय एंट्री नाही. तर आपणही करायची नाही, आपण लांबून दर्शन घेऊया. चला मित्रांनो, हा बाहेरचा सभागृह बघितल्यानंतर हा बघा, हा गर्भगृह आहे. तिथे नंदी आहे, आतमध्ये शिवलिंग आहे. रजवाडी गावातील सोमेश्वर मंदिराचे खास आकर्षण म्हणजे इथली दुमजली दगडी रचना. खालच्या स्तरावर गर्भगृहात शिवशंकराचे शिवलिंग स्थापित केलेले दिसते आणि वरच्या मजल्यावर भाविकांना अभिषेकादरम्यान बाहेर नेण्याचा एक भुयारी मार्ग आहे. पूर्वी तिथे भाविकांना जाता येत असे, पण आता भाविकांना बंदी आहे. आणि त्याचबरोबर या मंदिराच्या लाकडी कोरीकामाबद्दल सांगता येतं की इथले कारागीर बहुधा राजस्थानी असावेत, कारण बहुतेक ठिकाणी उंटही कोरलेले दिसतात. ते पुरातनच आहे मित्रांनो. आणि या गरम पाण्याच्या कुंडातच 16व्या शतकातील फ्रान्समधून आलेला एक प्रवास वर्णनी ॲबॅकेरे यांनी स्नान केल्याचा उल्लेख त्याच्या प्रवास वर्णनात दिसतो. रायगडावरून येताना त्यांनी रजवाडी गावातील गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ केल्याची नोंद आहे. मित्रांनो, मंदिर पाहिल्यानंतर आणि सोमेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता त्या तलावाच्या नवीन गोष्टींकडे आपण चाललोय. बघूया कसं काय केलं ते. आहे बघा, हे नवीन केलेलं आहे. आपण आलो तेव्हा नव्हतं. हे बघा, इथे त्या कुंडातलं गरम पाणी इथे आणलं होतं आणि वरच्या टाक्यांमध्ये थंड पाणी आहे. आणि शौचालयगृह पण बांधलं गेलेलं आहे, जेणेकरून इथे स्वच्छता राहील. पर्यटक येतील, ते शौचालयही बांधले, त्यांना गरम आणि थंड पाण्याची सोय उपलब्ध केलेली आहे, जेणेकरून ते स्वच्छता तर राहीलच आणि पर्यटक येतील आणि आपल्या भारतातला इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतो. तर मित्रांनो, भारताला पुढे नेण्यासाठी आवडे नक्की शेअर करा आणि या रजवाडी संगमेश्वर गावातील सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याच्या कुंडाचा इतिहास लोकांपर्यंत जाणून इथलं पर्यटन वाढू द्या. आपल्या गावातील लोकांचे रोजगार वाढतील. या तुम्ही हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा बनवला, शेअर करा. या गावात असा इतिहास आहे. आणखीन एक आहे रजवाडी गावातील गरम पाण्याचं कुंड, जमलं तर ते पण तुम्हाला मी दाखवेन. त्याचा इतिहास सांगा. बघा, हे गरम पाणी आहे, त्या नंदीच्या मुखातून येतो. ते पाणी मगाशी तुम्हाला जे गरम कुंड दाखवलं ना, ते बघा तिथूनच इथे सप्लाय केलेले आणि हे टाकीतलं थंड पाणी आणि हे शौचालयगृह. व्हेरी गुड, खूप छान. व्यवस्था पण आता सुधारत चालली, बघून आनंद झाला. आपल्या गावात इतिहास प्रेमींमुळे इतिहासातील गोष्टींची जपणूक केली आहे. या सोमेश्वर मंदिराच्या समोरच्या डोंगरातच भवानीगड होता आणि तिथेच आपल्या भवानी मातेचं मंदिरही होतं. शिवाजी महाराजांचा या मंदिराकडे भवानी गडावरनं येण्या जाण्याचा मार्ग आणि त्याचा इतिहास काकांनी सांगितला, तो ऐकूया. चला. काकांनी सांगितलं मित्रांनो आपल्याला, ते भवानी मातेचं एक मंदिर आहे. त्याचा इतिहास काय, कडवई आहे पण कडवई मार्ग. एक दसऱ्याचा उत्सव कसा असतो, हा, नवरात्र. नवरात्रीतला काय करतात ते बकऱ्याचा, एका गावात बकऱ्याची मानू वेगळी होती. बळी. अरे वा, बळी ते वरतीच करतात. हा, हां, व्हेरी गुड. हा इतिहास पण आपल्याला नव्याने माहीत झाला. सुंदर आहे. कधी या राजवाडी गावात. हां, 600 वरती घातली. हां, या दीपमाळीला हे 600 आहेत का? हां, आणि हा शिवाजी महाराजांचा गेट. इथून भवानगड यायचं. शिवाजी महाराज. हा, आता तो बांधकाम चालू आहे. तोडलंय, हां, तोडलंय, परत बांधायचं. होय, व्हेरी गुड. हे झालंच पाहिजे काका, हां. आपला इतिहास आहे तो. तसंच काढायचं, तसंच लावलं. हा गेट होता. हे बघा, ही वृत्ती पाहिजे. काका काय बोललाय, जसं तुटलंय, जसं शिवाजी महाराजांच्या काळात होतं ना, तसंच लावण्याचा त्यांचे प्रयत्न आहेत. बिहारचे लोक आहेत. हां, सुंदर. पण जसं आहे तसं झालं ना काका, इतिहास आपल्या पिढीला माहीत पडेल ना. हे करणार आहेत. नूतनीकरण करणार, जे दीपमाळीचं पण परत आहे तसंच पुरातन काळाच्या नुसार नूतनीकरण करणार आहे. नंबर टाकायचे, त्याचे लावायचे. अरे 100 हा. बघा, बिहारचे लोक. शिवाजी महाराजांचा इतिहास इथे लोकांना, आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला समजेल. थँक्यू का, धन्यवाद. आणखीन एक मस्त तुम्हाला दाखवतो.
धनेश आहे धनेश. नाही तो खेळतो आपल्यावर आहे बघा. बघितलं हे बघा धनेश गेला धनेश. तो जोड्यांनीच असतो. इथे राहिलो ना आपल्याला हे आणि काकांच्या इथे. धनेश म्हणजे हॉर्नबेल आणि व्हाईट कलरमध्ये होता सुंदर. आम्ही त्याला लहानपणी करकोचे बोलायचो पण तो करकोचे नाहीत. हाय वाटतं आणखीन एक. दिसला का वरती आहे काय. संगमेश्वर हायवेला लागून असलेले केदारनाथ मंदिराजवळचे हे पहिले गरम पाण्याचे कुंड. हे पाणी खूप जास्तच उकळते होते मित्रांनो. पण या कुंडाशेजारीच एक थंड पाण्याचा वहाळ वाहत होता. त्या कारणाने हे गरम पाणी आणि तो थंड पाण्याचा वहाळ असं मिश्रित पाण्याने तुम्हाला आंघोळ करण्याचा नदीतला आनंद घेता येतो. आम्ही तो घेतलेला मित्रांनो. तर चला आता या व्हिडिओची सांगता करूया. हे ते कुंड आहे गरम पाण्याचं. आणि इथे बघा थोडासा पाट वाहतोय. हे थंड पाणी आहे. हे पण राजवाडीतली पहिले कुंड केदारनाथ मंदिराजवळ आहे. जे मंदिर बघितलं तर केदारनाथच आहे बघा. बोर्ड येतात. या पाण्यात तर आपण हात पण टाकू शकत नाही एवढं बॉईल होतंय. उकळतं लिटरली. सो मित्रांनो दुसऱ्यांदा बनवलेला पण जास्त माहिती पर हा राजवाडी गरम पाण्याच्या कुंडातला आणि सोमेश्वर मंदिराच्या इतिहासाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला कोकण सफारीच्या नवीन व्हिडिओची सुरुवात करायची आहे. आज थकलोय तर आराम करूया. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया त्या नवीन एपिसोडमध्ये. चला काळजी घ्या. जय शिवशंकर.